लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते यावर्षी गंभीर परिस्थिती बनताना पाहायला मिळते. पाण्याची टंचाई पुन्हा एकदा होईल का अशी परिस्थिती आहे. कारण यावर्षी म्हणावा असा पाऊसच झाला नाही. या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमदार अमित देशमुख. सर, कशा पद्धतीने पाहता यावर्षी ज्या पद्धतीने पाऊस दरवर्षी होतो त्याच्या तुलनेत खूप मोठा फरक असल्याचं पाहायला मिळतं. मला असं वाटतं की पावसाची सरासरी जी आज आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सरासरी आजपर्यंतची पावसाची अधिक आहे अशी आमची माहिती. आता पाऊस काळ याच्यामध्ये खंड पडतो, हवामानाचा अंदाज आता काही कोणालाच बांधता येत नाही. त्यामुळं अपेक्षा अशी आहे की आपल्याकडे आणखी 2.5 महिने पावसाचे आहेत आणि परतीचा पाऊस आपल्याकडे होता. त्यामुळं त्या परतीच्या पावसामध्ये धरणं भरतील अशी आशा आहे. तरीही मला असं वाटतं की पाणी हे काटकसरीनंच त्याचा उपयोग करावा लागेल आणि थोडंसं जागरूक राहूनच या सगळ्याच विषयाकडे पाहावं लागेल. लातूर शहरासाठी जे मुख्य धरण आहे त्याच्यात 18% साठा पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे आणि इतर जे आपले छोटे मोठे धरण आहेत त्यात देखील पाणी साठा अत्यंत कमी झाल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं परिस्थिती जर पाऊस आला नाही तर असेल आणि प्रशासन कशा पद्धतीनं भूमिका राबवली पाहिजे किंवा सरकारनं पावलं उचलली पाहिजे असं वाटतं. 18% हा जिवंत साठा आहे आणि मृत साठा त्याच्यापेक्षा अधिक असतो. त्यामुळं मला असं वाटतं की पिण्याच्या पाण्याच्या संदर्भाने कसली अडचण येईल असं मला वाटत नाही. समजा पाऊस झालाच नाही तर जे 4 दिवसाला पाणी मिळतं ते कदाचित 8 दिवसाला पाणी मिळेल. पण लातूर शहर आणि जिल्हा याच्या पिण्याच्या, शेतीच्या आणि उद्योगाच्या पाण्याच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावर खूप उकल मागच्या काळामध्ये झाला. अनेक सरकारांनी याच्यामध्ये चर्चाही केली. पण नद्या जोड प्रकल्प आणि मग ते पाणी मराठवाड्याला वळवलं जाईल, मग ते पाणी दुष्काळी भागाला मिळेल असं आपण वारंवार ऐकतो. पण त्याच्यावर काही अजून ठोस उपाययोजना होत असताना दिसत नाही. अपेक्षा सरकारकडनं हीच आहे, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, की दुष्काळी भागाकडं त्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड ही जी काही सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ही देखील लवकर कार्यान्वित व्हावी अशी मागणी आम्ही सातत्यानं केलेली आणि त्याला आता उचलून धरलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कदाचित या सगळ्या जर योजना कार्यान्वित झाल्या वेळेत तर हे पाण्याचं जे संकट आहे ते कायमचं दूर होईल असं मला वाटतं. उजनीच्या धरणाचं पाणी माझ्या धरणामध्ये पोहोचावं अशी देखील मागणी करताना करण्यात आल्याचं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील यांनी मागणी केली. याच्यामध्ये मला असं वाटतं की पाण्याचे जे खोरे आणि त्या खोऱ्यांचे जे काही लबाद निश्चित झालेले आहेत त्यामध्ये कदाचित काही आव्हानं असू शकतात. पण पिण्याच्या पाण्यासाठी मला असं वाटतं तो मानवी हक्क आहे, त्याला पिण्याचं पाणी मिळालं आणि म्हणून त्या अंतर्गत शासनानं विशेष बाब पिण्याच्या पाण्यासाठी पाणी वळवता येऊ शकतं असं आम्हाला वाटतं. कारण एक अपवादात्मक परिस्थिती समजून पिण्याच्या पाण्यासाठी कुठूनही पाणी त्यांनी आणावं, माजलगावून आणावं, जायकवाडीवरून आणावं किंवा उजनीवरून आणावं. पुन्हा परत त्यात असा मुद्दा उपस्थित होईल की पुन्हा याच्यात राजकारण किंवा राजकीय भाष्य मी करू इच्छित नाही. पण मला असं वाटतं की शेवटी पिण्याचं पाणी याच्यात राजकारण करायचं काहीच कारण नाही. अनेक आणि पिण्याचं पाणी हे सामान्य माणसाला मिळावं ही भूमिका आपली आहे. अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते दुमार पेरणी केली आणि त्यांनी तुमार देखील पेरणी केली. मात्र अनेक पिकं हे देखील आता यावर्षी संकटात असल्याचं पाहायला मिळतं आणि गेल्या वर्षीचा पीक विमा मिळाला नाही अशी देखील शेतकऱ्यांची ओरड आहे. हे खरं आहे की पीक विमा याच्यावर सरकारचं नियंत्रण राहिलेलं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार ही एक फार गोंडस योजना सरकारनं मागच्या काळामध्ये जाहीर केली. त्याच्यातही फारसं यश सरकारला मिळालं नाही. पीक विमा कंपन्या यांनाच नफा हा मिळाला आणि एवढ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये होत्या की शेतकऱ्याच्या पदरात काही
पटलं नाही. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये सरकारनं कायदा केला पाहिजे. म्हणजे पीक विमा या संदर्भामध्ये नुसती योजना करून चालणार नाही, त्याला कायदा करावा लागेल, जेणेकरून शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर त्याला विहित कालावधीमध्ये त्याचा मोबदला आणि मावेजा मिळाला पाहिजे. तरच मला असं वाटतं की याचा काही उपयोग होईल. अन्यथा या योजना अशाच त्याच्या घोषणा होत राहतील, शेतकऱ्याच्या पदरात काही पडणार नाही. शेवटचा प्रश्न, कर्जमाफी झाली मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही कर्ज माफ झालं नाही असं सांगताय. ज्या पद्धतीनं सरकारनं आश्वासन दिलं होतं ते शासनानं पाळलं नाही असं देखील आरोप शेतकरी करत असल्याचं पाहिलं. म्हणजे 2 लाखापर्यंतची जी कर्जमाफी आहे ती झालीच नाही. हे खरं आहे की यामध्ये सरकारनं जी कर्जमाफी केली, सरसकट ती कर्जमाफी केली पाहिजे होती अशीच शेतकऱ्यांची मागणी. अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा तोच मुद्दा उचलून धरला होता. पण ती सरसकट न करता सर्वात मोठी कर्जमाफी ही केली अशी वल्गणा सरकारनं केली आणि शेतकऱ्याच्या पुन्हा पदरी निराशाच आली. हे काही आता फार लपून राहिलेलं नाही. म्हणून त्याच्यामध्ये आता कर्जमाफीतनं नेमकं शेतकरी आपल्या पायावर उभा राहतो का? कारण कर्जमाफी होऊ नये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाही. आणि मग याच्याकडेही सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आजही भारतामध्ये मराठवाडा हा असा एक विभाग आहे जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही, तो आकडा काही कमी झालेला नाही. एकूणच अशी परिस्थिती लातूरसह मराठवाड्यामध्ये तयार झाली आहे आणि यावर बोलण्यासाठी आम्ही देशमुख आहे आणि या सगळ्यावर गंभीर पद्धतीनं शासन विचार करतं का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.